हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 11. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँगल्स आणि मेजरमेंटमधल्या लेक्चर नंबर 11ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चरमध्ये आपण नवीन कन्सेप्टला सुरुवात केलेली आहे तो म्हणजे लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर. आता तुमच्या डोळ्यासमोर एक सर्कल दिसून राहिलेलं आहे. त्या सर्कलचा सेंटर ओ आहे. ए अँड बी आर द एनी टू पॉईंट्स प्रेझेंट ऑन द सर्कल. जॉईन ओ ए अँड ओ बी. तुम्हाला असा प्रश्न विचारला की या सर्कलची रेडियस किती. जर एवढी मोठी डायग्राम काढलेली असेल तर मी याची रेडियस मोजू शकतो. समजा जर माझ्याजवळ स्केल आली आणि मी जर असं मोजलं तर याची लेंथ मी 15 सेंटीमीटर आहे असं म्हणून राहिलो. आता ही जी लेंथ आहे तेवढीच ही लेंथ येणार आहे. पण मला जर कोणी प्रश्न विचारला असेल आर्क ए बी हे अंतर मोजायचं तर आर्क ए बी हे अंतर मला स्केलनं मोजल्या जाता येत नाही. बाकी सोपा सरळ प्रश्न आहे. हे जे ए बी आहे हे कर्व आकार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट मला जर मेजर करायचं असेल किंवा अँग्युलर डिस्टन्स मला मेजर करायचं असेल ते मला स्केलनं मोजल्या जात नाही. मग जे माझी लेंथ ऑफ ए बी असेल तेवढं अंतर मला डिटरमाइन करायचं. ते डिटरमाइन करण्यासाठी मला रेडियस आणि अँगल ॲट द सेंटर ह्या दोन गोष्टीच्या बेसिसवर मला फॉर्म्युला तयार करायचा विदाऊट प्रूफ. पहा काय प्रश्न आहे. मला यामध्ये लेंथ ऑफ आर्क ए बी हे अंतर मेजरमेंट करायची आहे. ते मेजरमेंट करण्यासाठी मला स्केलनं अंतर मोजल्या जात नाही. म्हणजे एक नवीन फॉर्म्युला तयार करायचा. त्याच वेळेस त्या ठिकाणी एक सेक्टर तयार होते. त्या सेक्टरचा सुद्धा फॉर्म्युला तयार करायचा आहे विदाऊट प्रूफ. म्हणजे मला काय करायचं आता, समजा या दिलेल्या डायग्राममध्ये ओ हा सेंटर आहे. ए अँड बी विथ एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल दे जॉईन ओ ए अँड ओ बी. दॅट इज ओ ए बरोबर ओ बी बरोबर आर. बरोबर आहे. ओ ए बरोबर ओ बी बरोबर आर इज अ रेडियस ऑफ सर्कल. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी थिटा रेडियन इज अँगल सबस्टेंड ॲट द सेंटर. सबस्टेंड ॲट द सेंटर. थिटा रेडियन हा अँगल सेंटरमध्ये तयार झालेला आहे. हा अँगल आपल्याला ऑलवेज रेडियनमध्ये पाहिजे, डिग्रीमध्ये चालणार नाही. कारण की हे सर्क्युलर सिस्टम आहे त्याच्यामुळं सेंटरचा अँगल हा ऑलवेज रेडियनमध्येच असला पाहिजे. जर डिग्रीमध्ये दिलेला असेल तर आपण तो अँगल त्या ठिकाणी रेडियनमध्ये कन्वर्ट करू. आता मी काय म्हटलं पहा, जॉईन आर्क ए बी. आर्क ए बी जॉईन केलं. मराठीमध्ये काहीतरी तुम्हाला कंस ए बी असं त्या ठिकाणी म्हणतात. दोघांचा अर्थ तुमचा एकच होतो. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आर्क ए बी किंवा कंस ए बी हे तुमचं अंतर झालं. आता तुम्हाला काय करायचं, लेंथ ऑफ आर्क डिटरमाइन करायचं. पहा लेंथ ऑफ आर्क denoted by S and it is given by. आता काय झालं माहिती आहे का, त्या ठिकाणी आर्क तयार झाली. त्या आर्कचं नाव यस आहे. दिस आर्क इज गिवन बाय लेंथ ऑफ आर्क डिनोटेड बाय यस अँड इट इज गिवन बाय. आपण त्याला म्हणताना असं म्हणतो पहा, लेंथ ऑफ आर्क बरोबर आहे, लेंथ ऑफ आर्क ए बी किंवा यस इज इक्वल टू आर थिटा. इज इक्वल टू किती आहे, आर थिटा. म्हणजे जर तुम्हाला लेंथ ऑफ आर काढायचं असेल तर लेंथ ऑफ आर काढायचा फॉर्म्युला झालेला आहे एस बरोबर आर थिटा. आर इज द रेडियस ऑफ सर्कल, थिटा इज द अँगल ॲट सेंटर इन रेडियन. हा झाला तुमचा लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला. आता त्या ठिकाणी ए ओ बी हा एक सेक्टर तयार झालेला आहे. आता मला काय करायचा, या ए ओ बी या सेक्टरचा एरिया डिटरमाइन करायचा. हा जो शेडेड रिजन केलेला आहे पहा मी, बरोबर आहे की नाही. हा शेडेड रिजन, हा शेडेड रिजनचा एरिया मला डिटरमाइन करायचा ग्रीनचा. कसा करणार पहा, माझा एरिया ऑफ सेक्टर ए ओ बी. मराठीमध्ये बहुतेक त्या सेक्टरला वर्तुळ पाकळी असे म्हणतात. या ठिकाणी वर्तुळ पाकळी ए ओ बी किंवा सेक्टर ए ओ बी किंवा सेक्टर बी ओ ए हा जो तयार झाला याचा एरिया आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. त्याचा एरिया जर मला डिटरमाइन करायचा असेल, दिस एरिया मस्ट बी इक्वल टू 1/2 टाइम्स आर स्क्वेअर थिटा. काय बाळा पहा, त्याचा फॉर्म्युला तयार झालेला आहे 1/2 टाइम्स आर स्क्वेअर थिटा. हा झाला एरिया ऑफ सेक्टर. या एरिया ऑफ सेक्टरमध्ये लेंथ ऑफ आर्कमध्ये दोन क्वांटिटीज आहेत. त्या कोणकोणत्या पहा, व्हेअर बरोबर आहे आर इज रेडियस ऑफ सर्कल. आर ही तुमची रेडियस ऑफ सर्कल अँड थिटा इज अँगल ॲट सेंटर. अँगल ॲट काय आहे, सेंटर. तुमचा जो फॉर्म्युला नंबर 1 आणि फॉर्म्युला नंबर 2 तयार झालेला आहे
त्या फॉर्म्युला 1 आणि 2 मध्ये दोनच क्वांटिटी दिसतात, एक दिसते आर, एक दिसते थिटा. आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल, बरोबर आहे. थिटा इज द अँगल ॲट सेंटर. हा झाला तुमचे पहिला आणि दुसरा पॉईंट तयार झाला. याच्यावर तुम्हाला तिसरा पॉईंट विचारायचा आहे पहा. हा पहिला, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट. तुम्हाला प्रश्न विचारला बा एरिया ऑफ सर्कल काय आहे, सर्कल जनरल एरिया ऑफ सर्कल काय आहे, तुम्ही पटकन म्हटले तो फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर आहे. आता तो पाय आर स्क्वेअरच काय येतो हे पुढच्या वर्षी शिकूया आपण 12वीमध्ये. सध्या आपल्याला त्याचा प्रूफ नाही. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर आहे. बी पॉईंट आला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किती आहे. पटकन तुम्ही सांगितलं सर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल हा 2 पाय आर आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट विचारला तुम्हाला रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. रेडियस अँड डायमीटर काय आहे. तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं सर आर बरोबर d/2 इम्प्लाइज दॅट d इज इक्वल टू ट्वाईस आर. हे तुम्हाला ऑलरेडी अगोदर माहीत आहे. तिसरा पॉईंट तुम्हाला पूर्ण माहीत होता. एरिया ऑफ सर्कल काय आहे, पटकन म्हटले तुम्ही सर पाय आर स्क्वेअर. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किती आहे 2 पाय आर. सर रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर काय आहे, रेडियस बरोबर d/2 और d इज इक्वल टू ट्वाईस आर. आर फॉर रेडियस, d फॉर डायमीटर. अजून एक तुमचं आहे पाय. ही काय आहे बुवा पाय. तुम्ही पटकन म्हणता पाय हा कॉन्स्टंट आहे आणि त्या पायची किंमत ही 22/7 किंवा 3/14 असं आहे. एवढंच तुम्हाला नॉलेज माहीत आहे. पण आपल्याला या पायची ओरिजिनल किंमत डिटरमाइन करायची. पाय कोण आहे पहा, द रेशो ऑफ circumference and diameter of any circle is known as पाय. कोणचं जरी सर्कल घेतलं आणि त्या सर्कलचा सर्कम्फरन्स घेतला आणि डायमीटरचा रेशो घेतला तर जो कॉन्स्टंट तयार होतो त्या कॉन्स्टंटला पाय असं म्हणतात. त्या कॉन्स्टंटला काय म्हणतात, पाय. कोणाच मुलामुलीला सांगता येत नाही ॲक्च्युअल पाय काय आहे. तर काय असतो पहा, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन डायमीटर. व्हॉट इज सर्कम्फरन्स 2 पाय आर. व्हॉट इज द डायमीटर, हे बाय ट्वाईस आर कटले मस्ट बी इक्वल टू पाय. म्हणजे तुम्ही कोणचंही सर्कल घेतलं जगातलं, कोणचंही लहान मोठं काही घेतलं, त्याचा जर तुम्ही सर्कम्फरन्सचा आणि डायमीटरचा जर रेशो घेतला तो रेशो ऑलवेज कॉन्स्टंट येतो. त्याच कॉन्स्टंटला तुम्ही पाय असं म्हणतात. तुम्हाला पहिला पार्ट समजला, तुम्हाला दुसरा पार्ट समजला, तुम्हाला तिसरा पार्ट समजला. चौथा पार्ट पेरिमीटर ऑफ अ सेक्टर. प्रश्न आहे का, पेरिमीटर ऑफ सेक्टर तुम्हाला डिटरमाइन करायचं. पेरिमीटर ऑफ सेक्टर. सहज एखादी डायग्राम काढतो छोटी. समजा हे सर्कल दिलेलं आहे, बरोबर आहे, आणि या सर्कलमध्ये वेगळ्या कलरमध्ये काढतो पहा. या ठिकाणी एक सेक्टर तयार झालेलं आहे, काही पण नाव द्या, AOB R आणि एवढं अंतर S असते. हा तुम्हाला जे मी ग्रीन कलरमध्ये दाखवून राहिलो नवीन डायग्राम, OA OB आणि AB याला आपण पेरिमीटर असं म्हणतो. डबल पहा, OA प्लस OB प्लस AB हा पेरिमीटर झाला. सांगा बरं एकदा पेरिमीटर ऑफ सेक्टर काय येईल. पेरिमीटर ऑफ सेक्टर मस्ट बी इक्वल टू OA प्लस OB प्लस AB दॅट इज R प्लस S दॅट इज 2R प्लस S. कोणीही विसरू नका, पेरिमीटर ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आला 2R प्लस S. PO ऑफ S पेरिमीटर ऑफ सेक्टर हा 2R प्लस S आला. व्हेअर पहा मित्रांनो, व्हेअर S कोण आहे, व्हेअर जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल, S ही लेंथ ऑफ आर्क आहे आणि हिची व्हॅल्यू असते R थिटा. तुमचा जो पेरिमीटर ऑफ सेक्टर आहे त्याची किंमत आलेली आहे 2R प्लस S. व्हेअर S इज द पेरिमीटर, S इज द लेंथ ऑफ आर्क, दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू R थिटा. चौथा पॉईंट बी क्लिअर झाला. पाचवा पॉईंट जरा शांततेने बोर्डवर पहा, व्यवस्थित पहा, उत्तर तुम्हाला सांगता येईल. समजा
या ठिकाणी सर्कल दिलेलं आहे, या ठिकाणी एक सेक्टर दिलेली आहे, केअरफुली पहा, ए ओ आणि बी. तर इथं तुमची कॉर्ड ए बी हा आर्क ए बी हा आणि हे तुमचं सेक्टर आहे, यस आहे, आर आहे. आता काय केलं, आर्क ए बीच्या जागी मी कॉर्ड ए बी जॉईन केला, कॉर्ड ए बी. हे बघ, हा कॉर्ड ए बी जॉईन होतो. इथला अँगल थिटा रेडियन आहे. तिथे एक ट्रँगल तयार झालेला आहे. त्या ट्रँगलचा एरिया मी हाफ बेस इंटू हाईट या फॉर्म्युल्याने काढू शकतो. आणि एक नवीन फॉर्म्युला काढतो पहा, इफ जॉईन कॉर्ड ए बी, इफ जॉईन लिहिलं सर ना, जॉईन, इफ जॉईन कॉर्ड ए बी इन सेक्टर ए ओ बी, then एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला आहे हाफ बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला जर अप्लाय करायचा असेल तर इथून परपेंडिक्युलर टाकणं पडतो असा. हां, तो परपेंडिक्युलर टाकला तो तुमचा डी येतो, डी समजा सपोज. मग हा येतो तुमचा हाफ, बरोबर आहे, ओ ए इंटू बी डी, हा एक फॉर्म्युला आहे. और दुसरा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर साइन थिटा. आपण कोणताही फॉर्म्युला लागू शकतो. जर मला त्या ठिकाणी कॉर्ड ए बी जॉईन केलं तर ट्रायंगल तयार झालेला आहे. मला कोणा प्रश्न विचारला ट्रायंगलचा एरिया सांगा, मी सरळ लिहिलं 1/2 आर स्क्वेअर साइन थिटा. हा झाला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, तुम्हीच उत्तर द्या, मला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. हा ए पॉईंट असेल, हा बी पॉईंट असेल. या ठिकाणी एरिया बिटवीन, डायग्रामकडे पहा, एरिया बिटवीन आर्क ए बी अँड कॉर्ड ए बी हा किती असेल हे तुम्हाला उत्तर द्यायचं. एरिया बिटवीन आर्क ए बी आणि कॉर्ड ए बी म्हणजे आर्क ए बी आणि कॉर्ड ए बी डायग्राममध्ये याच्यामध्ये कॉमन एरिया किती आहे. जसा प्रश्न विचारला मला आर्क ए बी आणि कॉर्ड ए बी याच्यामधला जो एरिया आहे तो म्हणजे हा कॉमन एरिया, हा जो शेडेड आहे तो कॉमन एरिया असतो, एरिया बिटवीन आर्क ए बी आणि कॉर्ड ए बी. तो कसा काढायचा मला सांगा. सेक्टरचा एरिया जास्त आहे का ट्रायंगलचा एरिया जास्त आहे? पटकन तुम्ही उत्तर देसाल. सर, एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी हा येतो. अजून लिहायचा असेल तर 1/2 आर स्क्वेअर थिटा मायनस 1/2 आर स्क्वेअर साइन थिटा. हा एरिया येतो इन बिटवीन आर्क ए बी अँड कॉर्ड ए बी. तुमच्या डायग्राममध्ये सरांनी जो कलर पेन दाखवला त्यामध्ये आर्क ए बी आणि कॉर्ड ए बी दिलं. या दोघांमधला एरिया आर्क ए बी आणि कॉर्ड ए बी याच्यामधला एरिया म्हणजे हा शेडेड रिजन, एरिया बिटवीन आर्क ए बी अँड कॉर्ड ए बी, एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल असा त्या ठिकाणी एरिया तयार झाला. मला जर याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर मला हे 5 पॉईंट माहीत असले पाहिजे. अजून 6वा पॉईंट सांगतो म्हणजे तुम्हाला कोणताही कसाही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. कोणताही कितीही हार्ड प्रॉब्लेम असेल तुम्हाला 100% सॉल्व करू शकता. आता पुढचा पॉईंट पहा काय, पॉईंट नंबर 6 तुम्हाला शिकवतो मी. तुम्ही 10व्या वर्गापर्यंत स्टँडर्ड अँगल पाहिलेले, 10व्या वर्गापर्यंत स्टँडर्ड अँगल पाहिलेले, बरोबर आहे. त्या अँगलमध्ये 0 डिग्री पाहिला, 30 डिग्री पाहिलेला आहे, 45 पाहिलेला आहे, 60 पाहिलेला आहे आणि 90 पाहिलेला आहे. आता हे अँगल जर काढायचे असतील तुम्ही राईट अँगल ट्रायंगल घेत होते, 30, 60, 90, 45, 45, 90 या थेरमने ते किमती काढत होते. आता मी थोडं वेगळं सांगतो का, तुम्हाला 0, 30, 45, 60, 90 काढायचं असेल तर इथं 0, 1, 2, 3 आणि 4 लिहायचं. म्हणजे 0च्या खाली 0, 30च्या खाली 1, 45च्या 2, 60च्या 3, 90च्या 4. हेच काय लिहायचं ते पुढं सांगतो. याला 4ने डिवाईड करायचं. किती डिवाईड करायचं? 4ने. आता 4ने डिवाईड केल्यानंतर याचं येणारं उत्तर काय आलं पहा, 0, 1/4, 1/2, 3/4 आणि 1.
आलेली किंमत स्क्वेअर रूटमध्ये टाकायची. कशात टाकायची? स्क्वेअर रूटमध्ये टाकून द्यायची. काही नाही, एक टेक्निक आहे ही. इथं साईन तयार होतो. साईन 0 ही येणारी किंमत किती आलेली आहे पहा, साईन 0. एकदा स्केलेटन बरोबर तयार करून घ्या, म्हणजे आपल्याला याचं काम पडणार आहे. त्याच्यामुळं सर एवढं जीव तोडून सांगून राहिलेले आहे. एवढे पार्ट जर क्लिअर झाले तर आपण कोणताही प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. म्हणून सर सांगायला पहा, साईन 0 बरोबर किती येणार? 0. साईन 30 याचं उत्तर किती येणार? 1/2. साईन 45 1/√2, √3/2 आणि 1. चला बोर्डवर पहा. किमती काढायची टेक्निक आहे 0 1 2 3 4 डिवायडेड बाय 4 स्क्वेअर रूट. साईन 0 0, साईन 30 1/2, साईन 45 1/√2, साईन 60 √3/2, साईन 90 1. पाठ असेल तर काही टेन्शन नाही. हे पहा, तुम्ही पाठ केलेलं टर्म मॅथ्स बॅलन्स झालं. क्वासचं उलटं लिहायचं असेल तिथं 1 येईल, इथं 1, इथं किती येईल पहा √3/2, इथं 1/√2, इथं काय येईल 1/2, इथं काय येईल 0. म्हणजे काय येईल पहा, cos 0 1, साईन 30 √3/2, साईन 45 1/√2, सॉरी cos 0 1, cos 30 √3/2, cos 45 1/√2, cos 60 1/2, cos 90 0. मला लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टरवर जर प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर मला हे 6 पॉईंट माहीत पाहिजे. या 6 पॉईंटची रिव्हिजन माहीत असली पाहिजे. हे जर मला माहीत असेल तर मी कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. माझ्या गणितामध्ये लेंथ ऑफ आर्क, एरिया ऑफ सेक्टर हे 2 सर्वात महत्त्वाचं आहे. यामध्ये आर हा रेडियस आहे, थिटा इज अँगल ॲट सेंटर इन रेडियन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बोर्डवर 4 प्रॉब्लेम दिलेले आहे. ते 4 प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आत्ता तुम्ही जो कन्सेप्ट शिकलेले आहे त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे शांततेनं तुम्ही प्रॉब्लेम वाचायचा आणि तयार करायचा. पहा प्रॉब्लेम नंबर 1. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर. एक सर्कल आहे, त्या सर्कलचा डायमीटर 14 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर, सबटेन अँड अँगल 45 डिग्री ॲट द सेंटर. मला एक सर्कल दिलेलं आहे, डायग्रामची गरज नाही आहे, पण जर तुम्हाला डायग्राम काढायची असेल तर या डायग्राममध्ये एक सेक्टर आहे, त्या सेक्टरमध्ये एक सर्कल आहे. त्या सर्कलची रेडियस ही दिलेली आहे, माझा डायमीटर दिलेला आहे 14 पाय आणि सेंटरमधला अँगल दिलेला आहे 54 डिग्री. त्यावेळेस मला लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर डिटरमाइन करायचं. मला जर लेंथ ऑफ आर्क काढायचा असेल तर यस बरोबर आर थिटा. मला एरिया ऑफ सेक्टर काढायचं असेल तर 1/2 r² थिटा. म्हणजे मला लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर काढायचं असेल 2 क्वांटिटी माहीत असल्या पाहिजे. एक म्हणजे रेडियस, दुसरा म्हणजे अँगल. अँगल हा मला सेंटरमधला अँगल हा रेडियनमध्ये पाहिजे. जर माझ्या गणितामध्ये अँगल डिग्रीमध्ये आलेला असेल तर तो अँगल आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करणं पडेल. का कन्वर्ट करणं पडेल याचं तुम्हाला रिझन माहीत आहे. इन सर्क्युलर सिस्टीम अँगल कॅन बी मेजर इन रेडियन. चला, आपल्याला दिलेल्या गणितामध्ये लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर काढायचं. याच्यासाठी आपल्याला आर आणि थिटा ह्या 2 किमती माहीत असल्या पाहिजे. पहा मी काय म्हणतो, लेट आर अँड थिटा बी द रेडियस, बरोबर आहे, अँड अँगल सबस्टेंड ॲट सेंटर. अँगल सबस्टेंड ॲट सेंटर झालं. डायमीटर काय दिलेलं आहे पहा, डायमीटर ऑफ सर्कल हे दिलेलं आहे 14 सेंटीमीटर. म्हणजे डी बरोबर 14 दिलेलं असेल तर वी नो आर मस्ट बी इक्वल टू D/2 14/2 बरोबर 7. म्हणजे दिलेल्या सर्कलचं रेडियस ही 7 सेंटीमीटर असली पाहिजे. किती सेंटीमीटर आहे? 7. काही काही गणितामध्ये रेडियस डायरेक्ट देईल, काही काही गणितामध्ये डायमीटर दिलेला असेल, काही गणितामध्ये एरिया दिलेला असेल, काही गणितामध्ये सर्कम्फरन्स दिलेला असेल. आपली रेडियस डिटरमाइन झाली. आता काय करा, आपला सेंटरचा अँगल घ्या. पहा अँगल किती दिलेला आहे, थिटा डिग्री बरोबर 54 डिग्री. हा अँगल आपल्याला रेडियनमध्ये पाहिजे. कशात पाहिजे? रेडियनमध्ये. डिग्रीचं कन्वर्शन रेडियनमध्ये काढा. अँगल इन रेडियन, पहा मित्रांनो, अँगल इन रेडियन का असेल, 54 डिग्री मस्ट बी इक्वल टू 54 × π/180 रेडियन. एक तर 54चा टेबल म्हणा किंवा 18चा टेबल म्हणा. चला मी 18चा टेबल म्हणतो. 18 × 18 = 54. इथं आले माझे 10. म्हणजे याचं उत्तर आलं 3π/10 रेडियन. म्हणजे 54 डिग्री थिटा डिग्री
याचं उत्तर आलेले 3π/10 रेडियन. आणि आपला नियम आहे, आपला दिलेला जो प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमचा अँगल हा मला 100% रेडियनमध्ये पाहिजे. कशात पाहिजे मला? रेडियनमध्ये. तर माझ्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 3π/10 आलं. डबल एकदा चेक करा. 18 × 18, 18 × 36, 18 × 54, इथं 10, 3π/10. हे चुकलं तर गणित बरोबर येत नाही, त्याच्यामुळं 10 वेळेस तुम्ही चेक करून पहा. आता काय झालं पहा, थिटा माहीत आहे, वी नो. तुम्हाला काय डिटरमाइन करायचा? तुम्ही म्हटले सर लेंथ ऑफ आर्क एस बरोबर कोण? आर थिटा. आर म्हणजे कोण? 7. थिटा म्हणजे कोण? 3π/10. किती आलं? 3π/10. चुकला असेल प्रॉब्लेम, लक्ष द्या. 7 × 3π/10 याचं उत्तर आलं 21π/10. हे त्याचं रिक्वायर्ड लेंथ ऑफ आर्क आलं. हे त्याचं काहीतरी सेंटीमीटर आलं असेल. इथं यस लावता म्हणजे तो अँगल तुमच्या रेडियनमध्ये मोजलेला असतो. 21π/10 हे आला तुमचा लेंथ ऑफ आर्क. डबल एकदा पहा. डायमीटर 14 दिला, रेडियस 7 आली, सेंटरचा अँगल 54 डिग्री दिला. 54 डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करा, मल्टिप्लायडेड बाय π/180. लहानात लहान टेबल, मोठात मोठा टेबल म्हणा. 18चा टेबल येत असेल तर 18 × 3 54, तिथं 10 आलं, त्याचं उत्तर आलं 3π/10. यस बरोबर आर थिटा. 21π/10 हे झालं लेंथ ऑफ आर्क. आता तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर काढायचं. पहा, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर, नसती सेक्टर नाही तुमचा, करस्पॉन्डिंग सेक्टर, तो आला 1/2 r² थिटा. 1/2 7चा स्क्वेअर इंटू किती बाळा? 3π/10. इथं आलं 49 × 3π/20. पहा, 49 × 3π/20 हे आलेलं आहे तुमचं 147π/20 सेंटीमीटर स्क्वेअर और युनिट स्क्वेअर. एरिया हा युनिट स्क्वेअरमध्ये असतो. सेंटीमीटर दिलं तर सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचं, मीटर दिलं तर मीटर स्क्वेअर द्यायचं, आणि काहीच दिलेलं नसेल तर युनिट स्क्वेअर लिहायचं. प्रॉब्लेम नंबर 1मध्ये आपण लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर ह्या 2 टर्म डिटरमाइन केल्या. तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 2 हा होमवर्क दिलेला आहे. काय दिलेलं आहे पहा होमवर्कमध्ये? लेंथ ऑफ आर्क, एरिया ऑफ सेक्टर काढायचा. त्याच्यासाठी डायमीटर डी हा 10 दिला, म्हणजे आर बरोबर 5 दिलं. थिटा बरोबर तुमचा 36 डिग्री, म्हणजे 36 × π/180 म्हणजे π/5 रेडियन दिलेलं आहे. झाला प्रॉब्लेम. यस बरोबर आर थिटामध्ये किंमत टाका. एरिया ऑफ सेक्टर 1/2 r² थिटात किंमत टाका. दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. चला, प्रॉब्लेम नंबर 1, 2 दोन्ही तुम्हाला समजलेले. प्रॉब्लेम नंबर 3 पहा. फाइंड द लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल with subtend an angle 120 डिग्री ॲट द सेंटर हुज रेडियस 6 सेंटीमीटर. आपल्याला असं एक सर्कल दिलेलं आहे, त्या सर्कलची रेडियस 6 आहे, सेंटरचा अँगल 120 आहे. तर लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर ह्या 2 टर्म डिटरमाइन करा. लेंथ ऑफ आर्क म्हणजे एस बरोबर आर थिटा, एरिया ऑफ सेक्टर म्हणजे 1/2 r² थिटा. चला, पहिलं काम आर आणि थिटा डिटरमाइन करा. थिटा हा रेडियनमध्ये पाहिजे, डिग्रीत चालणार नाही. डिग्रीत दिलेला असेल तर रेडियनमध्ये कन्वर्ट करा. लेट हा डायग्राम काढलीच पाहिजे असं नॉट नेसेसरी. आर अँड थिटा बी द रेडियस अँड अँगल ॲट सेंटर इन रेडियन. अँगल ॲट सेंटर इन रेडियन. पहा, आर बरोबर किती दिलेलं आहे? 6. थिटा बरोबर किती दिलेलं आहे? 120 डिग्री. आपला अँगल हा रेडियनमध्ये पाहिजे. 120 डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करा. 120 × π/180 हा आला 2π/3 रेडियन. आता एवढ्या वेळा समजून सांगायची गरज नाही. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे तुम्हाला येते. आता पहिली टर्म काढा, लेंथ ऑफ आर्क. पहा, वी नो, तुम्हाला काय माहीत आहे पहा, लेंथ ऑफ आर्क ही आली यस बरोबर आर थिटा. यस बरोबर आर थिटा.
आर कोण आलेलं आहे पहा 6, थिटा कोण आलेलं आहे 2π/3. बरेच मुलं 120 घेतात, त्यावेळेस प्रॉब्लेम रॉंग होईल. अँगल हा रेडियनमध्ये पाहिजे, डिग्रीमध्ये चालणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्याकडे पाहून बोलून राहिलो. अँगल हा रेडियनमध्ये पाहिजे, डिग्रीत चालणार नाही. हा आला तुमचा 6 × 2π/3. इथं आलेलं आहे माझं 2, इथं आलेलं आहे 4π. यस बरोबर 4π. युनिट दिलेला असेल तर सेंटीमीटर घ्या, नसेल तर 4π युनिट असं लिहिलं तरी चालते. इथं सेंटीमीटर दिलं म्हणून सेंटीमीटर लिहिलं. दुसरा पॉईंट, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर आपण ए म्हणू, एची किंमत असेल 1/2 r² थिटा. चला 1/2 r². आर म्हणजे कोण 6चा स्क्वेअर, थिटा म्हणजे कोण 2π/3. किती आलं पहा 6 × 6 × 2π अपॉन 2 × 3. हा 6 हा 6 गेट कॅन्सल. इथं आलं 12π. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर 12π सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर दिलं तर सेंटीमीटर स्क्वेअर घ्या, मीटर दिलं तर मीटर स्क्वेअर घ्या, आणि काहीच जर दिलं नसेल तर आपण युनिट स्क्वेअर घ्यायचं. हे तुम्ही कधीही विसरू नका. पहा, तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 1, 2 आणि 3 तिन्ही प्रॉब्लेम समजून राहिले. एकच गणित चालू आहे, लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर काढा. लेंथ ऑफ आर्क म्हणजे S बरोबर r थिटा, एरिया ऑफ सेक्टर म्हणजे 1/2 r² थिटा. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तुम्हाला दोन गोष्टी माहीत पाहिजे, एक रेडियस, दुसरा अँगल ॲट सेंटर. पहिल्या गणितात डायमीटर दिलं, दुसऱ्या गणितात डायमीटर दिलं, तिसऱ्या गणितात रेडियस दिली, चौथ्या गणितात एरिया दिला. काहीही घाबरू नका. चला पहा बोर्डवर. एरिया ऑफ सर्कल 25π² सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर व्हेन अँगल ॲट द सेंटर इज 144 डिग्री. एक सर्कल आहे, त्याचा एरिया 25π आहे, त्याच्यावरून लेंथ ऑफ आर्क एरिया ऑफ सेक्टर काढायचं ज्यावेळेस सेंटरचा अँगल 144 डिग्री असेल. डायग्राम काढायची नाही काढायची तुम्ही डिसिजन घ्या. लेट आर अँड थिटा बी द रेडियस अँड अँगल ॲट सेंटर. हा तुमचा अँगल ॲट सेंटर इन रेडियन आहे. एरिया ऑफ सर्कल किती दिलेला आहे तो लिहा. एरिया ऑफ सर्कल हा दिलेला आहे 25π. ओरिजिनल फॉर्म्युला काय पहा, एरिया ऑफ सर्कल हा आलेला आहे πr². हा दिलेला आहे, हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. याचा अर्थ πr² बरोबर 25π. पाय गेट कॅन्सल. r² मस्ट बी इक्वल टू 25 आणि r इज इक्वल टू ±5 इम्प्लाइज दॅट r इज इक्वल टू 5. आपल्या दिलेल्या गणितामध्ये रेडियस ही कधीच मायनसमध्ये येत नाही, रेडियस ऑलवेज पॉझिटिव्ह येते, म्हणून r बरोबर 5 आलं. म्हणजे आपल्याला दिलेल्या गणितात एरिया ऑफ सर्कल दिला होता 25π. आपण लिहिलं एरिया ऑफ सर्कल किती आहे πr². दोन्ही इक्वेट केले. πr² बरोबर 25π. पाय कॅन्सल. r² बरोबर 25, r इज इक्वल टू 5. अँगल किती दिलेला आहे पहा, अँगल दिलेला आहे 144 डिग्री. आपल्याला हा अँगल डिग्रीमध्ये चालत नाही, हा अँगल आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचा. हा अँगल जर मला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर इथं आलेला असेल 144 × π/180 रेडियन. चला आता 36चा टेबल येत असेल त्याला आनंद आहे पहा. 36 × 3 sin 3 18, 1 3 3 9, 4 घ्या 4. हे बा 36 × 4 sin 24 4, 2 4 3 12 2 14 आणि लगेच 5. हा येतो तुमचा 4 आणि हा येतो तुमचा 5. पहा बरो 36 × 4 144, 36 × 5 180. याचं उत्तर आलेलं आहे 4π/5 रेडियन. म्हणजे थिटा हा माझा 4π/5 रेडियन झाला. मला अँगल माहीत आहे, मला रेडियस माहीत आहे. आता आरामशीर मी कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, कोणताही प्रॉब्लेम. त्यानं मला कोणताही कितीही घुमून फिरून प्रॉब्लेम विचारला तर 100% आता मला तो प्रॉब्लेम सॉल्व करता येतो.
चला आता मला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. केअरफुली बोर्डवर पहा. दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आता लेंथ ऑफ आर्क यस बरोबर आर थिटा. आर इंटू आर कोण आहे पहा आर 5, थिटा कोण आहे 4 पाय बाय 5, 5 कटले 4 पाय सेंटीमीटर. हा झाला तुमचा लेंथ ऑफ आर्क. आता तुम्ही विचारलं करस्पॉन्डिंग सेक्टरचा एरिया काढा. करस्पॉन्डिंग सेक्टर म्हणजे पहा एरिया ऑफ सेक्टर तो आलेला आहे माझा 1/2 आर स्क्वेअर थिटा. तो आलेला आहे 1/2 5चा स्क्वेअर इंटू किती आलेला आहे पहा थिटा 4/5 4 पाय/5. उत्तर आलेलं आहे माझं पहा बोर्डवर 5 × 5 × 4 पाय अपॉन 2 × 5. 5 गेट कॅन्सल, 2 दुनी 4, 5 दुनी 10 पाय दॅट इज 10 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. पायची किंमत टाकायची गरज नाही, डबल पहा 1/2 5 × 5 बरोबर आहे 4 पाय अपॉन 2, 5ला 5 कटलं 2 दुनी 4, 10 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. हा आलेला आहे एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 प्रॉब्लेम सिस्टमॅटिकपणे सॉल्व करून दिले. त्या 4ही प्रॉब्लेममध्ये लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर तुम्ही डिटरमाइन करून राहिले. शेवटचा एक 5व्या नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करतो मग आम्ही लास्ट. कसा करतो? एरिया ऑफ अ सर्कल. पहा एकदा 5 नंबरमध्ये एरिया ऑफ सर्कल हा 81 पाय आहे. किती आहे? 81 पाय. अँगल ॲट सेंटर हा 300 डिग्री आहे. किती डिग्री आहे? 300 डिग्री. त्यावेळेस लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर ह्या 2 क्वांटिटी मला डिटरमाइन करायच्या. पहा बोर्डवर लास्ट प्रॉब्लेम दिलेला आहे 5 नंबरचा. ज्या प्रॉब्लेममध्ये रेडियसच्या ऐवजी एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे आणि अँगल दिलेला आहे 300 डिग्री, त्यावेळेस लेंथ ऑफ आर्क एरिया ऑफ सेक्टर किती. डायग्रामची आपल्याला काहीच गरज नाही. लेट आर अँड थिटा बी द बोला रेडियस बी द रेडियस अँड अँगल ॲट सेंटर आर अँड थिटा बी द रेडियस अँड अँगल ॲट द सेंटर. एरिया ऑफ सर्कल दिलेलं आहे 81 पाय. ओरिजिनल एरिया किती पहा? एरिया ऑफ सर्कल पहा एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे पाय आर स्क्वेअर. हा पण एरिया याचा अर्थ आहे बोथ एरियाज आर इक्वल. एक जनरल आहे, एक दिलेला आहे. पाय गेट कॅन्सल, आर स्क्वेअर बरोबर 81, आर बरोबर 9. दिलेल्या क्वांटिटीमध्ये रेडियस 9 आलेली आहे. 9. आता मला काय करायचं? ही जी रेडियस 9 आलेली आहे, सेंटरचा अँगल पाहायचा. पहा सेंटरचा अँगल किती दिलेला आहे? 300 डिग्री. डिग्रीमध्ये अँगल चालत नाही. पहा अँगल किती दिलेला आहे? अँगल थिटा बरोबर 300 डिग्री. मला पाहिजे अँगल इन रेडियन. का असेल? थिटा 300 डिग्री बरोबर 300 × पाय अपॉन 180 रेडियन. हा तुमचा थिटा असेल. 0 0 कॅन्सल. 6चा टेबल म्हणा. साइन 3 18, 6 पंच 30. 300 डिग्री आलेले 5 पाय/3 रेडियन. म्हणजे थिटाची किंमत ही 5/3 रेडियन आली. बरेच मुलं थिटाच्या जागी 300 लिहितात, त्यावेळेस त्यांचा कसाच प्रॉब्लेम बरोबर येत नाही. कसाच. चला आर माहीत झालं, थिटा माहीत झालं. जर मला आर आणि थिटा डिटरमाइन झालेला असेल तर आता मी समोर जाणार आणि काय म्हणणार पहा लेंथ ऑफ आर्क S इज इक्वल टू आर थिटा. किती आलं? आर थिटा. आर किती आला? आर आला 9 आणि थिटा आला माझा 5 पाय/3. 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 पाय सेंटीमीटर. हे आलं माझं लेंथ ऑफ आर्क.
एरिया ऑफ सेक्टर, पहा बाळा, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर आलेलं आहे 1/2 आर स्क्वेअर थिटा. 1/2 जसंच्या तसं, थिटा म्हणजे कोण आलेला आहे, आर म्हणजे कोण आलेला आहे 9चा स्क्वेअर, थिटा म्हणजे कोण आलेला आहे 5π/3. इथं कोण आलेलं आहे पहा 9 × 9 × 5π/2 × 3, बरोबर आहे. इथं आलं 3 त्रिक 9, हे आलं 5 त्रिक 15, 15 × 9 135, पहा 5 त्रिक 15, 15 गेलं 9, 135/2π सेंटीमीटर स्क्वेअर हा आला एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. आपल्याला कुठेही गणितामध्ये डायग्राम काढायची गरज नाही, काहीच नाही, फक्त आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. आज मी तुम्हाला पूर्ण एरिया ऑफ सेक्टर आणि त्याच्यावरचे 5 प्रॉब्लेम शिकवले. जे 5ही प्रॉब्लेम तुम्हाला समजले असतील. तुम्हाला काही डाऊट असेल कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका किंवा मला विचारा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.